महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळेच यंदा इलेक्शन बजेट असण्याची शक्यता आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप दिसणार असल्याची ही चर्चा सुरू आहे। इलेक्शन बजेटमुळे मुंबईकरांवरती कोणताही करवाढ नसेल तर नव्या योजनांसाठी भरीव तरतूद असण्याची ही शक्यता वर्तवली जाते। तर हे इलेक्शन बजेट नेमकं कसं असणार पाहूयात। मुंबईकरांना नव्या कराचा बोजा पडणार नसल्याची शक्यता आता वर्तवली जाते। बजेट 59,900 कोटींवरून 65,000 कोटींवरती जाण्याचा अंदाज आहे। कोस्टल रोडच्या दहिसर पर्यंत विस्तारासाठी सुद्धा भरीव निधी यात दिला जाऊ शकतो। मुंबईतल्या सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी सुद्धा दिला जाईल। नवीन आरोग्य सुविधा प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा योजना राबवल्या जाऊ शकतात। तर अशा प्रकारे आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेचं हे इलेक्शन बजेट असू शकतं।